सुनबाई, झाला का स्वयंपाक? हो सासूबाई, वरण भात झालं, आता थोडीशी भाजी करायची बाकी आहे, मग होईलच सगळा स्वयंपाक. बरं, बाहेरचं काम आवरून घे तू, मी भाजी टाकते. असं का? ठीक आहे, चालेल. सुनबाई, चल भाजी झाली आहे, आता जेवून घेऊ आपण. हो सासूबाई, आता एवढं हॉलच बाकी, एवढं झाडू मारून घेते आणि मग आपण जेवायला बसू. बर बर, ते मी झाडू मारते, तुझं आपले वरचे कपडे घेऊन ये, मग सगळं काम आवरलं का एकदा जेवायला बसायला दे इकडे. चल. बरं, चालेल. सुनबाई, आणले कपडे? बरं दे, मी कडे घालते बसल्या बसल्या. सासूबाई, तुम्हाला एक गोष्ट विचारू? हा, विचार ना. लोकांच्या सासवा त्यांच्या सुनेचा इतका छळ करतात, त्यांना कोणत्याच कामाला मदत करत नाहीत आणि तुम्ही मला सगळ्या कामात मदत करतात, असं का बरं? अगं पोरी, तूच माझा म्हातारपणाचा आधार आहेस. पण सासूबाई, लोक त्यांच्या मुलीला म्हातारपणाचा आधार समजतात, मग तुम्ही सुनेला का समजतात? अगं पोरी, आता माझ्या पोरीचं लग्न झालंय, गेली ती सासरी, आणि मुलगा तो आता कामावर गेला, तो त्याच्या कामामध्ये बिझी राहील, मग राहिलं कोण? तू आणि मी. मग तुझेच ना माझा म्हातारपणीचा आधार, त्यामुळं हातपाय चलते तोपर्यंत आपलं काम करायचं. किती चांगली गोष्ट आहे ना ही सासूबाई. पण प्रत्येकजण ही गोष्ट समजून तर नाही ना घेत. प्रत्येकाने जर समजून घेतलं तर कोणतीच सून, कोणतीच मुलगी, कोणतीच सासू कधीच दुखी होणार नाही. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. एक माहिराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची